सेक्स पॉवर वाढवायची, तर त्यासाठी तुम्हाला जिम लाईन खूप गरजेचं आहे. कारण की सेक्स पॉवर वाढवण्यासाठी तुम्ही भरपूर असा वर्कआउट करता. पण मित्रांनो, आता मी तुमच्यासमोर एक कंपॅरिझन ठेवणार आहे, की सेक्स पॉवर वाढवण्यासाठी वेट ट्रेनिंग योग्य की कार्डिओ योग्य, की ज्याच्याने आपली सेक्स पॉवर ही वाढेल, की वेट ट्रेनिंग केल्याने जास्त प्रमाणात सेक्स पॉवर वाढेल, तर कार्डिओ केल्याने सेक्स पॉवर वाढेल. तर सर्वात पहिले आपण घेऊ कार्डिओ. तर जय श्रीराम मित्रांनो, आपल्या फिटनेस कोच मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण विषय घेणार आहे म्हणजे टॉपिक घेणार आहे. पहिला आहे कार्डिओचा. कार्डिओ मग काय करतात तुम्ही? कार्डिओ भरपूर जण करत असतात. मग त्याच्यावर फ्लोअरवर कार्डिओ करतात, ट्रेडमिलवर करतात, इलेक्ट्रिकल वर करतात, स्पाईन बाईक वर करतात, स्टेअर मास्टर वर करतात, रोईंग वर करतात. भरपूर असे कार्डिओचे मशिनरीज आहेत, ते फ्लोअरवर बी करू शकतात. तर त्याच्यावर तुम्ही कार्डिओ केला तर तुम्हाला त्याच्याने तुमची सेट फॉर्म म्हणणार आहे का नाही याबद्दल आता मी सांगतो. तर सर्वात पहिले आपण कार्डिओ करतो तेव्हा आपण काय करतो, किंवा आपल्या फॅट लॉस साठी करत असतो. तर मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, कार्डिओ केल्याने तुमच्या हार्ट ची जी हेल्थ आहे ती चांगल्या प्रकारे सुधारत असते. त्यानंतर तुमचा हा स्टॅमिना चांगला बनत असतो, म्हणजे तुम्हाला थकवा येत नसतो. आणि इरेक्शन साठी जे नायट्रिक ऑक्साईड म्हणतात ना, तो एक चांगल्या प्रमाणात तयार होत असतो. तर मित्रांनो, हे कार्डिओ मध्ये होत असतो, बरोबर आहे. आणि वेट ट्रेनिंग मध्ये काय होत असतो, की वेट ट्रेनिंग जेव्हा तुम्ही करतात, मग त्यामध्ये वेट ट्रेनिंग मध्ये तुम्ही भरपूर असे मसल ट्रेन करता, त्यानंतर स्क्वॉट, डेडलिफ्ट वगैरे करता. त्याच्याने काय होतं, नॅचरली टेस्टोस्टेरॉन बूस्ट होतो, बरोबर आहे. त्यानंतर तुमचा एक परफॉर्मन्स चांगला होतो, तुम्हाला पॉवर चांगली भेटत असते, म्हणजे ताकद तुमची वाढत असते. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा तुमचा थकवा हा तुम्हाला होत नाही, तुमचा एक स्टॅमिना बनत जातो, बरोबर आहे. आणि सर्वात पहिले फॅट बर्न व्हायला मदत होत असते. आता भरपूर जण म्हणतात की कार्डिओ मध्ये फॅट बर्न होतं, पण मित्रांनो, एक तुम्हाला सांगणं आहे की कार्डिओ मध्ये जे आपण ट्रेडमिल वगैरे वॉकिंग रनिंग करतो ना, त्यामध्ये तुमचं फॅट लॉस हे होतं, पण कमी प्रमाणात होतं, पण जास्त तुमची हार्ट हेल्थ ही स्ट्रॉंग होत असते. हृदय चांगलं झालं तर तुम्ही तुमचे आयुष्य एकदम इझिली जगू शकतात. म्हणून तुम्हाला जास्त प्रमाणात वेट ट्रेनिंग केली तर तुमचं फॅट लॉस व्हायचे कमी व्हायचे चान्सेस जास्त असतात. फॅट बर्न व्हायला लागून जात असतं वेट ट्रेनिंग केल्याने. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे टेस्टोस्टेरोन लेवल आहे नैसर्गिकरित्या ही हाय होत असतं, बरोबर आहे. तर हे दोन्ही कंपॅरिझन मी तुम्हाला करून दिले, कार्डिओचं आणि एक आपला झालं वेट ट्रेनिंगचं. आता फायनल मी सांगणार आहे, फायनल फॅक्ट सांगणार आहे की दोन्ही कुठला बेस्ट आहे आपल्या शरीरासाठी सेक्स पॉवर वाढवण्यासाठी. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपलं जे कार्डिओ करतो ना आपण, त्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स आणि स्टॅमिना हा वाढत असतो, बरोबर आहे. आणि वेट ट्रेनिंग करताना त्यामध्ये तुमची पॉवर वाढत असते. तर मित्रांनो, सेक्स लाईफ साठी हे दोन्ही गोष्टी खूप गरजेचं आहे. हे फायनल आहे बघा, सेक्स लाईफ साठी कार्डिओ करायचं की वेट ट्रेनिंग करायचं. तर आता एक फायनल फॅक्ट सांगतोय, सेक्स पॉवर साठी तुम्हाला कार्डिओ पण गरजेचं आहे आणि वेट ट्रेनिंग पण गरजेचं आहे. कारण की त्याच्यामध्ये जे जे मुद्दे मांडले ते तुमच्या सेक्स पॉवर वाढवण्यासाठी खूप गरजेचे असतात. म्हणून सेक्स पॉवर वाढवण्यासाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग पण गरजेची आणि कार्डिओ पण ट्रेनिंग गरजेची. तर मित्रांनो, वेट ट्रेनिंग मध्ये तुमची पॉवर वाढते आणि कार्डिओ मध्ये तुमचा स्टॅमिना आणि परफॉर्मन्स हा वाढत असतो कार्डिओ केल्याने. तर म्हणून मित्रांनो, तुम्हाला जे सेक्स पॉवर तुमची चांगली वाढवायची तर तुम्हाला वेट ट्रेनिंग करणे खूप गरजेचे आहे आणि तुम्हाला कार्डिओ करण्याची गरजेची आहे. कारण की पॉवर पण वाढेल तुमची आणि सेक्स स्टॅमिना आणि परफॉर्मन्स सुद्धा वाढेल. तर मित्रांनो, सेक्स पॉवर वाढवण्यासाठी या दोन्ही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय होता. चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा. जय श्रीराम.